हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण एक नवीन इंडिकेटर बघणार आहे, मूव्हिंग ॲव्हरेज म्हणून. ठीक आहे, बऱ्याच जणांनी बहुतेक ऐकलं असेल मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेज जनरली एक ट्रेंड इंडिकेटर आहे. म्हणजे तो आपल्याला ट्रेंड सांगतो मार्केटचा, की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये, आणि तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखण्यासाठी खूप मदत करतो. ह्या दोन गोष्टींसाठी तो खूप फेमस इंडिकेटर आहे. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे सगळ्या इंडिकेटरमध्ये सगळ्यात जास्त रिलायबल आणि सगळ्यात जास्त यूज होणारा जर इंडिकेटर असेल तर तो मूव्हिंग ॲव्हरेज. तर ठीक आहे, आपण पाहू. तो स्क्रीन छोटी करतो. हा, हे बघा, आता ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला माहिती असेल, ॲव्हरेज म्हणजे सरासरी. आपण आता इथे उदाहरण मी एक हे केलंय की 1 ते 5 दिवस आहेत. 5 दिवसामध्ये शेअरची किंमत 100, 102, 104, 98 आणि 96 जाते. तर ह्यांचा ॲव्हरेज किती होईल, ह्यांचा ॲव्हरेज कसं काढायचा, की आपण ह्याच 5 जणांची बेरीज करतो आणि त्याला 5 दिवसांनी डिवाइड करतो. त्याचा ॲव्हरेज आला 100. ह्याला म्हणतात सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे, तर सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज त्याला म्हणतात. आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आपण आता जो बघितला तो सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये फरक एवढाच असतो की जो 5वा दिवस आहे किंवा 4था दिवस आहे, 5व्या दिवसाला वेटेज जास्त असतं, 4थ्या दिवसाला वेटेज थोडंसं कमी असतं, त्याच्यात अगोदरच्या दिवसाला आणखीन कमी, ह्याला आणखीन कमी, ह्याला आणखीन कमी, आणि अशा पद्धतीने त्यांचा ॲव्हरेज काढला. तर त्या ॲव्हरेजला म्हणतात एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर मग ह्याच्यामध्ये सिंपल मध्ये आणि एक्सपोनेन्शियल मध्ये फरक असा पडतो की जे लेटेस्ट जे काही चेंजेस झालेले आहेत ना, ते एक्सपोनेन्शियल मध्ये लवकर रिफ्लेक्ट होतात. सिंपल मध्ये ते रिफ्लेक्ट होत नाही. लक्षात, कारण की सिंपल मध्ये काय केलेलं आहे, सगळ्यांना वेटेज सेम दिलेलं आहे. पण एक्सपोनेन्शियल मध्ये जे जवळचे आहेत त्यांना वेटेज जास्त दिलेलं आहे. त्याच्यामुळं जो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो शक्यतो इंट्राडे जे ट्रेडर असतात डेली वाले ते यूज करतात. आणि जो आपला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे ते आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग वाले किंवा स्विंग ट्रेडर जे असतात, जे वीक एक आठवड्यासाठी किंवा महिन्याभरासाठी ट्रेड करतात ते यूज करतात. तर हा दोघांमधला मेन डिफरन्स आहे. तर यांचा हे मूव्हिंग जे ॲव्हरेजेस आहेत दोघांचा फायदा एकच आहे की मी तुम्हाला सांगितलं जसं ट्रेंड ओळखण्यासाठी त्याचा फायदा होतो. ट्रेंड कसा ओळखायचा ते मी तुम्हाला ऍक्च्युअल चार्टवर सांगतो. इथं पण मी थेरी लिहिलेली आहे की ज्यावेळेस सिंपल मूव्हिंग शेअरची किंमत किंवा निफ्टीची किंमत सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असते त्यावेळेस आपण त्याला अप ट्रेंड मध्ये म्हणू शकतो, आणि ज्यावेळेस ती सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जाते त्यावेळेस तो डाऊन ट्रेंड मध्ये गेला. तर ते ट्रेंड ओळखण्यासाठी त्याचा फायदा होतो. दुसरा होतो सपोर्टसाठी. ज्यावेळेस शेअर्स ची किंमत अप ट्रेंड मध्ये असते, ज्यावेळेस ती खाली येते आणि मूव्हिंग ॲव्हरेजला टच करते तर तिथं ती सपोर्ट घेऊन परत बाउन्स करून वर जाते. असं बरंच वेळा भरपूर वेळा घडतं. ते पण आपण चार्टवर लाईव्ह चार्टवर पाहून घेऊ. आणि बाय आणि सेल सिग्नल कसे देतात ते मी तुम्हाला सांगेन. पण ह्याच्यामध्ये जे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आपण यूज करतो किंवा एक्सपोनेन्शियल, ते किती दिवसांचे आपल्याला लावावं लागतं. जनरली आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग किंवा लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी इंट्राडे सोडून जर तुम्ही कोणता पण ट्रेड करताय त्याच्यासाठी 1 ते 21 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज, 4 मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला लावावं लागतात. 21 दिवसांचा, 55 दिवसांचा, 100 आणि 200 दिवसांचा. इथं मी नोट केलंय बघा पीपीटी मध्ये. तर 21 दिवसाचा आणि हे 55 दिवसाचा, कारण की ट्रेडिंग मध्ये 1 महिन्याला 21 दिवस आपण कन्सिडर करतो, आणि जे क्वार्टर असतं 3 महिन्याचं त्याला 55 दिवस कन्सिडर करतात, 6 महिन्याला 100 दिवस आणि 1 वर्षाला 200 दिवस. त्याच्यामुळे हे 4 जे इंडिकेटर आहेत 4 दिवसांसाठीचे, तर हे शक्यतो जास्त करून ट्रेडर यूज करतात. तर पुढे आपण आता हे झालं सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. आणि सेम आता इथं खाली वापरण्याचे नियम तुम्हाला सांगितले. शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी 21 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज वापरा. म्हणजे 21 दिवस मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर जर प्राइस जात असेल तर तो बुलिश ट्रेंड मध्ये, किंवा मीडियम टर्म साठी जर असेल तर 55 दिवसाचा, आणि लॉंग टर्म साठी असेल तर 100 दिवस आणि 200 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला कन्सिडर करावं लागतं. ते कसं करायचं चार्टवरती मी तुम्हाला सांगतो. आणि सेम एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर थेरी तर पूर्ण सेमच आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची, फक्त याची वापरायची पद्धत वेगळी आहे. वापरायची पद्धत वेगळी कशी आहे की इंट्राडे ट्रेडिंग जेव्हा करतात आपण जसं इथं 21 दिवस आणि 55 दिवस घेतो, तसं इथं 9चा टाइम फ्रेम आणि 20चा टाइम फ्रेम घ्यावा लागतो.
कारण की आपण इंट्राडे साठी करतो. इंट्राडे साठी तुम्ही किती 5 मिनिटाची कॅन्डल, 10 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल, हे ऍक्च्युली हे सगळं मी इथं हे जे केलंय ना 5 मिनिट 10 मिनिट, ह्याच्या अगोदर मी रेकॉर्ड केला होता, पण त्यावेळेस ऍक्च्युली मध्येच माझ्याकडून बंद झालं, माझ्या लक्षात नाही आलं, त्याच्यामुळे मी असे हे करून ठेवलेले. ठीक आहे. ज्यावेळेस आपण इंट्राडे करतो त्यावेळेस आपण शक्यतो 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती ट्रेडिंग करत असतो. मग त्यावेळेस 5 मिनिटाच्या कॅन्डलवर तुम्ही 9चा EMA लावला म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, तर त्याचा अर्थ होतो की 5 मिनिटाच्या शेवटच्या 9 कॅन्डल्स, तसा अर्थ होतो. 9 दिवसाच्या कॅन्डलचा अर्थ 9 दिवसाच्या कॅन्डल तसा अर्थ होत नाही. तर ते एक लक्षात घ्या. तर आपण चार्टवर बघू. हा, आता हे पण मी लावून ठेवले जसं तुम्हाला आता मी सांगितलं. ठीक आहे. आता हा निफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही लाईन फॉर्म मध्ये आणून ठेवलाय कारण की त्याच्यावरती व्यवस्थित लक्षात येतं. ठीक आहे. तर मुव्हिंग एव्हरेज लावताना आपण इथं इंडिकेटर मध्ये गेलो. इंडिकेटर मध्ये आपण टाईप केलं मुव्हिंग एव्हरेज. मुव्हिंग, फक्त मुव्हिंग जरी टाकलं ना तरी पण इथं येऊन जातं. हा, इथं आलं मुव्हिंग एव्हरेज सिंपल. मुव्हिंग एव्हरेज सिंपल वर क्लिक केलं, क्लोज केलं. आता हा बघा, हे सिंपल मुव्हिंग एव्हरेज इथं दिसतोय. ही जी लाईन आहे सिंपल मुव्हिंग एव्हरेज. आता ही किती दिवसांचा सिंपल मुव्हिंग एव्हरेज दाखवत आहे, तर इथं तो तुम्हाला दिसतोय बघा. हा जो तुम्ही आता ऍड केलाय तो इथे येतो. तर ह्या 9 दिवसांचा दिसतोय. आपल्याला किती दिवसांचा पाहिजे? 21 दिवसांचा. रेकॉर्डिंगचा 21 दिवसांचा पाहिजे. तर इथं मी याच्यावर क्लिक केलं सेटिंग वरती. सेटिंग मध्ये इनपुट मध्ये गेलो आणि 9च्या ऐवजी मी 21 केलं. ओके. ओके केलं. ठीक आहे. आता हा चेंज झाला. हा झाला आता 21 दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज. 21 नंतर किती पाहिजे? 55 दिवसांचा. परत इंडिकेटर मध्ये गेलो, परत सिंपल मुव्हिंग एव्हरेज. मुव्हिंग एव्हरेज सिंपल म्हणून येते इथं. आणि आता हे दोघांचा कलर सेम आहे, तर आपण या दुसऱ्याचा कलर आणि टाइम फ्रेम चेंज करू. इथं मी 9चं केलं 55 आणि स्टाईल मध्ये गेलो, त्याचा कलर मी समजा ब्लॅक ठेवतो आणि थोडीशी थिकनेस जास्त ठेवतो. ओके. हॅलो, ओके केलं. आता ह्याच्यावरून तुम्हाला मी सांगतो आपण ट्रेंड कसा. बाकी आता तिसरं इंडिकेटर लावता येत नाही कारण की हे पेड व्हर्जन नाहीये. पेड व्हर्जन असेल तरच 3 किंवा जास्त इंडिकेटर लावतात. तर त्याच्यामुळे मग 100 दिवसांचं मुव्हिंग एव्हरेज आणि 200चं सध्या लावता येणार नाही. तरी पण त्याचा जुगाड आहे आपल्याकडं, मी तुम्हाला सांगतो. आता हे 2 वरती पहिले आपण बघून घेऊ. 2 वरती समजा मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. अप ट्रेंड मध्ये आहे. हे कसं आता इथून कसं आपल्याला स्पष्ट होतंय मुव्हिंग एव्हरेजनी की हा जो 21 दिवसांचा जो सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावरती मार्केट ट्रेड करत आहे बाबा. त्याच्यावर मार्केट ट्रेड करत आहे. मी तुम्हाला म्हटलं इथं आला, सपोर्ट घेतला, आला सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, कंटिन्यू सपोर्ट घेत चालू आहे. तो कंटिन्यू सपोर्ट घेतोय आणि इथून त्यांनी हा सपोर्ट ब्रेक केला, ब्रेक करून वर गेला. बहुतेक याच्या खालचा आपण एक लाईन लावली नाही, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही त्यांनी का बरं सपोर्ट घेतला. त्यांनी इथून तो रिव्हर्स फिरला, रिव्हर्स करून परत वर गेला. इथं परत त्यांनी 21 दिवसावर सपोर्ट घेऊन वर गेला, परत इथं सपोर्ट घेत इथून खाली आला. 21 दिवसाला ब्रेक केला आणि 55 दिवसावरती सपोर्ट घेतला. 55 दिवसावरून परत बाउन्स केला, वर गेला, इथं सपोर्ट घेऊन इथं कन्सॉलिडेट झाला, इथं सपोर्ट घेतला, इथं पण कन्सॉलिडेट. म्हणजे एक आता इथंच कन्फ्यूज झाला तो आणि इथून आता परत वर गेला. मग इथून वर गेल्यावर परत इथं त्याच्यावरती सपोर्ट घेतला 21 दिवसावरती, परत अप ट्रेंड मध्ये आला. आता ज्यावेळेस तो 21 दिवसाला ब्रेक करतो तर खाली जातो. त्यावेळेस आता बघा 21 दिवसाची जी लाईन आहे ती 55 दिवसाच्या लाईनीला ज्यावेळेस वरून खाली ब्रेक करते त्यावेळेस जो क्रॉसओव्हर होतो तिथं आपल्याला सेल सिग्नल भेटतो. बरोबर. हा एक मी तुम्हाला जे म्हटलं की मुव्हिंग एव्हरेजचा फायदा आहे की सेल सिग्नल आणि बाय सिग्नल. तर अशा वेळेस जेव्हा 21 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज 55 दिवसाला वरून खालच्या साईडला ब्रेक करा, इथं तुम्हाला सेल सिग्नल भेटतो. ठीक आहे. इथे सेल सिग्नल भेटला, मार्केट खाली आलं, परत इथून वर गेला, इथून खाली आला. आता इथं कसं आहे, बरेच दिवस मार्केट इथले इथे रेंगाळत राहिले. त्याच्यामुळे हे दोन्ही जे आहेत 21 दिवस आणि 55 दिवस हे जवळच राहिले ते. पण तरी पण आपल्याला इथे थोडेफार ट्रेंड भेटत असतात. आता इथं बघा, इथून वरून खाली गेला, 21 दिवसाचा जो मुव्हिंग एव्हरेज आहे 55 दिवसाला खालून वरती जो क्रॉस करतोय तर इथं आपल्याला बाय सिग्नल भेटतो. तेव्हा मार्केट परत वर गेला,
इथं सपोर्ट घेतला, परत वर गेला सपोर्ट घेतला. अशा पद्धतीने हे ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी बघू शकतो. आता हे मी निफ्टीचं बघितलं, तुम्ही प्रत्येक शेअर्सवरती प्रत्येक स्टॉकवरती हे चेक करू शकता, किंवा आता मी डेली टाइम फ्रेम लावलेली, तुम्ही वीकली लावू शकता, मंथली लावू शकता. त्याच्यावरती काय पिक्चर दिसतोय, कुठं कुठं काय कोणत्या पद्धतीने चांगलं तो बिहेव करतोय हे चेक करू शकता. आता मी तुम्हाला ते 4 जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते कसं लावायचं सांगतो. तर ह्याला डिलीट करतो. हे इथं डिलीटचा ऑप्शन आहे बघा, याच्यावरती क्लिक केलं, इथं डिलीट केलं, इथं डिलीट केलं. आता इंडिकेटर मध्ये गेलो, इथं रिबन म्हणून टाकायचं. ठीक आहे, मुव्हिंग ॲव्हरेज रिबन. तर मुव्हिंग ॲव्हरेज रिबन मध्ये बघा, आता हे चार मुव्हिंग ॲव्हरेज आले. म्हणजे हे ट्रेडिंग व्ह्यू जे सॉफ्टवेअर आहे ते ह्याला एकच इंडिकेटर कन्सिडर करतं, त्याच्यामध्ये 4 मुव्हिंग ॲव्हरेज देतं. म्हणजे आपलं काम पण होऊन जातं आणि ते पण एकच इंडिकेटर देतं असं त्यांना वाटतं. ठीक आहे, आता हे जे मुव्हिंग ॲव्हरेज आहेत, आता ह्याच्यामध्ये सेटिंग आपल्याला पहिले चेंज करावं लागतील. इथे मी सेटिंग चेंज करतो इनपुट मध्ये. हे आपल्याला 21, ह्याला पहिले मी 21 दिवस केलं, नंतर ह्याला 55 आणि 100, 200 जसेच्या जसे. फक्त याचे कलर चेंज करतो मी. पहिले ह्याला रेडच ठेवतो आणि ह्याला ब्लॅक करतो, म्हणजे ओळखू येते. ठीक आहे, आता इथून बघा अप ट्रेंड मध्ये, जेव्हा अप ट्रेंड मध्ये आलं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो 21 दिवसावरती सपोर्ट घेत होता, परत तो आता इथं बघा, इथं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की त्यांनी इथं खाली कुठेतरी सपोर्ट घेतला असेल. ही जी लाईन आहे रेड कलरची, ही 200 दिवसाची लाईन आहे. 200 दिवसावरती बरोबर एक्झॅक्ट पॉइंटला त्यांनी सपोर्ट घेतला आणि वरती घेऊन खाली आला. परत त्यांनी 21 दिवसावरती इथं सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत इथं खाली येऊन 55 दिवसावर सपोर्ट घेतला. तर हे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम खूप चांगलं करतं. आणि हे क्रॉसवर ज्यावेळेस मार्केटचा ट्रेंड चेंज होतो, असं वरून खाली येतो किंवा खालून वर जातो, जे क्रॉसवर्स होतात, तर तिथं तुम्हाला बाय सिग्नल किंवा सेल सिग्नल हे चांगल्या पद्धतीने भेटतात. आणखीन एक ट्रेंड कळतो अप ट्रेंड मध्ये, डाऊन ट्रेंड मध्ये. तर हे 2-3 फायदे खूप चांगले आहेत मुव्हिंग ॲव्हरेजचे. मुव्हिंग ॲव्हरेजचे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढं नंबर ऑफ स्टॉक्स वरती, जेवढे जे लो बीटा स्टॉक्स असतात, लो बीटा स्टॉक्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते ना, त्या तशा स्टॉक्स वरती हे मुव्हिंग ॲव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. खूप म्हणजे खूप चांगले. तिथं तुम्ही चांगले ट्रेड घेऊ शकता. जिथं व्हॉलेटिलिटी खूप जास्त आहे तिथं तुम्हाला ट्रेड घेणं जर अवघड जाईल, पण जिथं कमी व्हॉलेटिलिटी आहे त्याला लो बीटा स्टॉक्स म्हणतात. तिथं नंतर मी तुम्हाला शिकवेल ते. तर तशा ठिकाणी तुम्ही चांगले ट्रेड घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हे मुव्हिंग ॲव्हरेज टॉपिक कंप्लीट केलाय. पुढचा टॉपिक बहुतेक आपण एकतर बोलिंजर बँड, नाही तर केटलर चॅनल, हे जे व्हॉल्टिलिटी इंडेक्स आहेत, नाही तर विक्स, इंडिया विक्स. आता मी एकतर ट्रेंड, ह्याच्या अगोदर मी कोणतं मोमेंटम इंडिकेटर सांगितलंय. आता हा ट्रेंड इंडिकेटर होता, आता मी व्हॉल्टिलिटी इंडिकेटर घेणार आहे. तर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे पुढचे व्हिडिओ कळतील. आणि जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ इंडिकेटर मी तुम्हाला सांगाल, तर त्यावेळेस पूर्णपणे लक्षात येईल तुम्हाला की कॉम्बिनेशन ऑफ इंडिकेटर कशा पद्धतीने आपण सिलेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, ओके, थँक्यू.